चेयरमैन साहब आलो तुम्ही इतक्या लांब मतदान करायला आले उनका लेंगे फिर उनका ले लेंगे ना उनका भी ले लेंगे सर बात कर रहे ना फोन पे रुको इनकी बाइट लेंगे ना उनका होगा हाँ हाँ इनकी बाइट लेंगे उनको हो जाता है सर आज जे निवडणूक सर अरे बात कर रहे अभिलेख सहकारी संस्थेच्या मार्फत किती उमेदवार विजयी झाले तुमचे पॅनल? आज भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची पतसंस्थेच्या एकूण 15 जागेपैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि 12 जागेसाठी मतदान झालं। यापैकी 12 पैकी 10 जागेवरती प्रगती पॅनलचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आणि 2 परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झालेले आहेत। अशा प्रकारे प्रगती पॅनलला याच्यामध्ये 15 पैकी 13 उमेदवार निवडून बहुमत प्राप्त झालेलं आहे। बरं तुमच्या पॅनलमध्ये महिला उमेदवार जास्ती दिसतात, काय आमच्या पॅनलतर्फे दोन्ही महिला राखीवमध्ये दोन्ही महिला उमेदवार निवडून आलेले आहेत। तसेच सर्वसाधारण उमेदवारामध्ये सुद्धा आम्ही एक महिला उमेदवार दिली होती आणि ती महिला उमेदवार सुद्धा आमची निवडून आलेली आहे। 10 वर्षापासून तुम्ही 2दा निवडून आलेले आहे, आता निवडून आलेले काय नवीन करणार कर्मचारी? मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही जर बघितलं तर कर्जाची मर्यादा जी होती ती 1 लाखावरून 10 लाखापर्यंत नेलेली आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला कर्ज मर्यादा ही 10 लाखावरून 20 लाखापर्यंत न्यायची आहे। त्याचप्रमाणे आमच्या पतसंस्थेच्या सदस्यांची संख्या ही आम्हाला तिप्पट करायची आहे। हे आमचं याबाबत आम्ही आता नियोजन करणार आहोत। संजय बोर्डे धन्यवाद या चेयरमन साहेब मध्ये आता ते अलग होता आज ते तुमचं पॅनल निवडून आलेला आज ते सर आज प्रगती पॅनलला आज घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे। सर आता काय बोलणार सर? आम्ही सगळं पहिले माझा शब्द राहील मतदाराला माझा खूप खूप धन्यवाद। आनंदाचा त्यांच्यामुळे मन भरून आलं। आमच्या चेअरमन साहेबांनी खूप मेहनत घेतली या बाबतीमध्ये, प्रचंड मेहनत, दिवस रात्री 12 वाजले तरी ते फोन करत होते आम्हाला की उद्या कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं। दररोज फक्त प्लॅनिंग आणि विरोधी पक्ष जो होता आमचा तो आमचा मित्रच होता। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे, कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये भेदभाव दिसून आले नाहीत। आता आमच्या विजयी मिरवणुकीमध्ये सुद्धा आमचा विरोधी पक्ष आमच्या अगोदर हजर असल्याचं दिसून आलं आम्हाला। सर कर्मचाऱ्यांसाठी जे तुमच्या मागण्या आहे पॅनलच्या माध्यमातून आता तुम्ही निवडून आले, सर्वात प्रथम तुमचं कोणतं काम आहे आता करणार आहे? सर्वात प्रथम माझं पहिले 100% सभासद वाढवायचं हे मी माझे ध्येय आणि 10 लाखाचे 20 लाख आणि जे बी आम्ही जाहीरनाम्यात लिहिलेले ते पूर्ण करायचं, पूर्ण 100% प्रयत्न करणार आणि आमच्या 3 महिला आल्या त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे। आणि 10 वर्षापासून प्रगती पॅनल हे खूप छान प्रकारे काम केलं यांनी आणि भूमी अभिलेख सोसायटी ही अवसरात दिली चालली होती, परंतु या प्रगती पॅनलचे आम्ही माननीय आमचे चेअरमन महादेव जायबाई यांना आम्ही प्रचंड मताने त्यावेळेसही विजय केला आणि त्यांनी खूप कर्मचाऱ्याच्या बाजू व्यवस्थित त्या प्रकारे मांडल्या आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणतीही अडचण असो काही असो त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आणि अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कसं कर्ज उपलब्ध करून देता येईल या गोष्टीचं त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं आणि 10 वर्षापासून छानपैकी बिनविरोध मी जे निवडून आलो नाही ना ते आमचे पलीकडचे पॅनलचा त्यांचा बी मी धन्यवाद करतो। त्यांच्यामुळे बी आलेलो मी त्यांचा बी खूप खूप मी ऋणी आहे। आणि कर्मचाऱ्यांचे मुलांसाठी काय विशेष योजना वगैरे? कर्मचाऱ्याच्या मुलासाठी आम्ही चांगली योजना राबवू, त्यांना ते जे बी चांगल्या मार्कानं पास होतात त्यांना आम्ही प्रोत्साहन कसं आणि काय हे द्यायचं ते आम्ही ठराव घेऊन जाहीर करू। सर नाव सांगा। माझं नाव महादेव राघू जायबाई, माजी चेअरमन आणि मला सर्व सभासदांना निवडून दिल्याबद्दल मी खूप खूप त्यांचा ऋणी आहे आणि माझ्या पुऱ्या टीमला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप वर्षी तुम्ही आणि सर इतक्या लांबून आले मराठवाड्यातून सभासद त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो। सर परत तुम्ही चेअरमॅन पावसा पाण्याचे आले सर ते त्यांचे खूप खूप मी मनापासून जाहीर
धन्यवाद करतो सर. आणि माझ्याबद्दल माझ्या महिला मंडळ त्या बोलताना आता मला फक्त नारी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यावर मला जबाबदारी टाकायची आहे. यावेळेस तुम्ही चेअरमॅन होणार का मग? चेअरमन आता ते संचालक मंडळ त्यांच्यावर ते ठरवितात. काय बोलला? तू महिला आहे, आता या पॅनल मध्ये तुम्ही तिघं निवडून आल्या, काय शुभेच्छा देणार सर्वांना? मी ज्या कुटुंबाने ऑलरेडी एवढा विश्वास संपादन केला सगळ्यांचा, त्या कुटुंबातून लढायचं म्हणलं तर लढाई काही अवघड नव्हती हो, फार सोपं होतं. यांनी एवढा विश्वास निर्माण केलेला आहे की ते मला एवढं म्हणजे ही लढाई लढणं काय फार अवघड नव्हती. माझं जे पॅनल आहे प्रगती पॅनल, ह्यांनी सर्व सभासदांचा आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा एवढा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यांच्या अडीअडचणीला नेहमी उभं राहिले. त्यामुळे ही लढाई फार काही अवघड नव्हती, ही खूप सोपी लढाई होती. मराठवाड्याभरातून महिला येऊन मतदान करून गेल्या, त्यांचे अडचणी काय दूर करणार तुम्ही आता निवडून आल्यावर? त्यांच्या अडचणी हेच की फायनान्शियली जे काही अडचणी असतात महिला कर्मचाऱ्यांच्या, तर त्या सगळ्या अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचं कुटुंब सुद्धा महिलांच्या नेहमी पाठीशी उभं राहतं, त्यांना नेहमी अडचणीच्या वेळेला कंपन्याने उभं राहतं. आपलं नाव? शुभांगी थोटे.